नागपूरमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले। टायर जाळून शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एकंदरीत बच्चू कडू यांचं हे जे आंदोलन सुरू आहे ते आता आणखी उग्र रूप घेताना आपण पाहतोय। ही दृश्य आहेत नागपूरमधली। आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केलेला आहे। जोरदार घोषणा सरकारच्या विरोधात दिलेल्या आहेत। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी पंकज गादगे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, काय नेमक्या घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या आणि टायर जाळून रस्ता अडवायचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांनी केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांच्या आंदोलनाची धग वाढताना दिसत आहे। एकूणच नागपूरमध्ये महामार्ग जाम झालेले आहे। 4 महामार्ग गेल्या 21 ते 22 तासापासून झाली आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहे। काही वेळापूर्वी त्यांनी रेल्वे रुळावर सुद्धा आंदोलकांनी झोपण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आता आंदोलक हे जामता हैदराबाद महामार्गावर टायर जाळले आहे। आंदोलकांनी एकूणच आंदोलक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत। बच्चू कडू यांचे आहे बोलणं सरकारसोबत होणार आहे, परंतु अजूनपर्यंत तोडगा निघाला नाही। त्यामुळे आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे आणि यामुळे टायर हे जामता हैदराबाद महामार्गावर जाळलेले आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाची धग हे वाढत आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय आपण माघार नाही अशी हाक बच्चू कडू यांनी दिलेली आहे। रिद्धी जी, या क्षणाला बच्चू कडू यांनी या सगळ्या आंदोलकांना काही आवाहन केलेलं आहे का अशा पद्धतीने रस्ता अडवून धरल्यानंतर? नक्कीच रिद्धी, बच्चू कडू यांनी आंदोलकांना आवाहन केलेलं आहे। रेल्वे रुळावर जेव्हा आंदोलक गेले होते तेव्हा बच्चू कडू यांनी त्यांना माघारी बोलवलं। बच्चू कडू यांचे कार्यकर्ते काही माघारी घेण्यासाठी आले होते। पोलिसांच्या वतीने त्यांना विनंती करून मागे घेण्यात आले, परंतु बच्चू कडू हे कार्यकर्त्यांना सूचना देत आहे आणि प्रशासनावर जेव्हा बोलणं होईल तेव्हा हे आंदोलन मागे होईल असाच पवित्रा कुठेतरी बच्चू कडू यांनी घेतलेला आहे। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।